राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, आमदार दीपक साहेबांचा जय हो, नामदार दिलीपराव वळसे पाटलांचा जय हो, विवेकराव वळसे पाटलांचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, शिवाजीराव पाटलांचा जय हो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जय हो, सन्माननीय हिंदुत्व सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचा जय हो। ओके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रतीक्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनेक वर्ष आम्ही या शिवसेनेच्या गावातील कामकर्त्यांवर नाराज होतो आणि नेहमीच आम्हाला ते त्या ठिकाणी गावामध्ये दुय्यम असं स्थान द्यायचे, कुठल्या प्रकारचं आम्हाला वागणूक चांगली दिली जायची नाही याचा सर्वांचा रोष आणि खेद होता आणि म्हणून सर्वच मुलांचं या ठिकाणी मागणी होती की खऱ्या अर्थानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नामदार साहेबांच्या पाठीमागं आणि विवेकराव वळसे पाटलांच्या पाठीमागं सर्वच पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे गावामध्ये जर पक्ष वाढवायचा असेल तर आपल्या हक्काचं आहे, म्हणजे आपलं मताधिक्य सुद्धा त्या तुलनेत तेवढंच झालेलं असतं। म्हणजे धामणी गावामध्ये जो काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर याचं जे लिमिट आहे तर हे आपल्याला हे माहीत झालेलं त्याच वेळेला होतं आणि त्याचीच प्रचिती या ठिकाणी किंवा तो आपल्याला या ठिकाणी हे सगळं चित्र पाहायला मिळालं। म्हणजे खऱ्या अर्थानं धामणी गावामध्ये कोण इकडे आलं कोण तिकडे गेलं याच्यामध्ये काय बदल होत नाही। मग आपण सुद्धा ओळखून जायचं तर जिल्हा परिषदेला काय झालेलं असेल किंवा पंचायत समितीला काय झालेलं असेल आणि आता काय झालेलं आहे तर याच्यामध्ये काय फारसा तफावत नाही। त्याच्यामुळे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला वाढ करण्यासाठी हे प्रयत्न करायचे। धामणी गाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे, हे आपल्याला या पुढील भविष्य काळामध्ये दाखवून देण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे काम करायचं। एकत्रित काम करत असताना या ठिकाणी उभाटा गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आपलं सहकार्य नेहमीच या ठिकाणी भविष्य काळामध्ये करायचं, त्यांचं सुद्धा आपल्याला सहकार्य करायचं, त्यांना सुद्धा आपल्याला कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी हे बाजूला सोडायचं नाही, त्यांना सुद्धा बरोबर घेऊनच या ठिकाणी काम करायचंय। आणि म्हणून ही सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यानं याची जाणीव ही आपल्याला असणं गरजेचं आहे आणि भविष्य काळामध्ये आपण सर्वजण हे पक्षाचं काम अशाच पद्धतीनं या ठिकाणी चालू ठेवून धामणी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणून मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जो 18 महिन्याचा कालखंड आहे तर या कालखंडामध्ये या ठिकाणी 10 ते 20 कोटी या ठिकाणी निधी आपल्या सर्वांना बंटीरावांनी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची सर्वांच्या वतीनं मी त्यांना आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो। बरोबर आहे ना? आणखी पाहिजे असेल तर ते नाही म्हणणार नाही, हे गृहीत धरता सगळेच लोक आपल्या जण आपण गावचे सरपंच आहोत, या पुढच्या काळामध्ये आपण काम करावं, सगळ्यांना सोबत घ्यावं एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। तुमच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं पक्ष उभा राहावा, गावचा विकास व्हावा हीच मी खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो। त्या कामी तुम्हाला सर्वांना जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचं काम आपण नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हे करू। मगाशी सरांनी एक चांगलं वाक्य सांगितलं, लगेच हरवून जाऊ नका आणि अजून म्हणजे काय 175 म्हणा 155 म्हणा जो काय असेल तो विजय म्हणजे काही फार मोठा विजय आपल्याला मिळाला असं नाही किंवा मला 274 275 जे काही लीड मिळाला असेल एवढ्या मोठ्या गावातून एवढी कामं केल्याच्या नंतर फार मिळालं असं नाही। आपल्याला अजून बरेच कामं करायची, जवळपास निम्म गाव अजून आपल्या विचारांच्या ह्याच्यामध्ये जुळत त्यांना देखील जुळवायचं काम असेल त्या ठिकाणी त्याच्या जास्तीत जास्त लोकांना 100% कुठलंच गाव त्या ठिकाणी होऊ शकत नाही, पण इथून पुढच्या काळामध्ये होणाऱ्या मतदानामध्ये 75% मतदान जसं पूर्वी व्हायचं 70% मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व्हायचं अशा स्वरूपाची एकजूट आपल्याला त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये तयार करायची आहे। त्यासाठी सगळ्यांनी हा विजय हा दिलेली एक संधी आहे, जबाबदारी आहे असं समजून त्या ठिकाणी प्रत्येकाने काम करावं एवढंच मी तुम्हाला निमित्ताने सांगतो। जे कोणी अपोजिट उभे राहिले असतील तेही आता सगळे एकाच घरातली सगळी मंडळी आहेत, दादवंचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिलेले होते, त्यामुळे एकाच कुटुंबाचे एकाच भावकीच्या माणसांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपण त्या ठिकाणी काम करावं एवढंच मी तुम्हाला सर्वांना सांगतो। सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, अतिशय चांगला विजय तुम्ही त्या ठिकाणी मिळवलात, अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला विजय तुम्ही त्या ठिकाणी मिळवलात। तुमच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो, तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।